नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज 15 तारीख आहे आणि 15 जानेवारी वार गुरुवार आहे. आज किंक्रांत, ज्याला आपण करी दिन म्हणून देखील ओळखतो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असते, किंक्रांत असते आणि या दिवशी कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात केली जात नाही. हा दिवस अशुभ मानला जातो. या दिवशी शक्य असेल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करावा. घरात वादविवाद होणार नाही किंवा घरात भांडणे होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्याकडून इतरांचा अपमान होणार नाही, इतरांना वाईट बोलले जाणार नाही किंवा आपले इतरांशी वाईट वाद होणार नाही याची या दिवशी काळजी घ्यायची असते. किंक्रांतीच्या दिवशी घरातील कटकट काढून टाकण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा वर्षभरासाठी आपल्या पाठीमागे लागू नाही म्हणून काही अत्यंत प्रभावी असे या दिवशी उपाय केले जातात. जर का आपल्याला खूप त्रास होत असेल, मुलं असतील नजरबाधा होत असेल, घराला दृष्ट लागत असेल, मुलांना दृष्ट लागत असेल, घरात सारखे वाद होत असतील किंवा एखाद्याला काही बाधा झाली असेल, तर ही आपल्या पाठीमागे लागलेली बाधा, आपल्या पाठीमागे लागलेली किरकिर, किटकिट काढून टाकण्याचा एक दिवस म्हणजे हा करी दिन, हा कराचा दिवस. आणि म्हणूनच आज आपण या दिवशी आपल्या मागे लागलेली किरकिर, इडापिडा, दरिद्रता वर्षभरासाठी काढून टाकण्यासाठी हा छोटा अत्यंत प्रभावी असा उपाय आपण घरात करायचा आहे. आता हा उपाय आज गुरुवारी आपल्याला करीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजेपासून ते तुम्ही 9-10 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. जर का घरात मुलं असेल, दृष्ट लागली असेल, किरकिर करत असेल, तर तुम्ही त्यांच्यासाठी देखील हा उपाय करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला घरात संध्याकाळी कापूर सोबत या 3 वस्तू देखील प्रज्वलित करायच्या आहे. सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला या दिवशी हातात थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 5 काळी मिरी देखील घ्यायची आहे. तुम्हाला ह्या वस्तू घेऊन तुमच्या मुलांवरून 7 वेळा उतरवून तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहे किंवा एका पंतीत कापूर टाकून त्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू जाळून टाकायच्या आहे. दुसरं म्हणजे तुम्ही एक लिंबू घेऊ शकतात. हा लिंबू तुम्ही मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन किंवा तुम्ही गॅसवर त्याला जाळायचा आहे. जर का हा लिंबू जळताना त्याच्यातनं किरकिर असा आवाज आला तर समजायचं आपल्या मुलाला दृष्ट लागली होती. आवाज आला नाही तर समजायचं मुलाला दृष्ट झाली नाही. किंवा काही वेळेला ह्या लिंबामधून खराब घाण असा वास येतो, मग त्यावेळेस समजायचं आपल्या मुलांना दृष्ट लागलेली होती. जर का चांगला वास आला तर समजायचं दृष्ट लागलेली नाही. आता आपल्याला संध्याकाळी घरात ह्या 3 वस्तू कापूर सोबत जाळायच्या आहे. यामुळे घरात असलेली इडापिडा, निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, दरिद्रता ही कायमची नाही परंतु वर्षभरासाठी घरातनं निघून जात असते. यासाठी तुम्हाला एक मातीचं मोठं भांडं घ्यायचं आहे. त्यात थोडेसे तांदूळ टाका. त्यात 5 कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहे. थोडीशी पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी टाका. पिवळी मोहरी नसेल तर थोडी काळी मोहरी टाका. 5 तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे. हे 5 काळी मिरी देखील तुम्हाला यामध्ये टाकायचे आहे. थोडेसे काळे तीळ तुम्हाला यामध्ये टाकायचे आहे आणि तुम्हाला ह्या भांड्यामध्ये हा कापूर घरात प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला हे भांडं प्रज्वलित केलेला कापूर अगोदर देवघरावरून तुम्हाला 3 वेळा उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर संपूर्ण घरात तुम्हाला याचा धूर पसरवायचा आहे, म्हणजेच फिरवायचा आहे. संपूर्ण घरातनं तुम्हाला हे भांडं फिरवत आणायचं आहे. त्यानंतर घरावरून घराचा मुख्य दरवाजा जिथे आहे त्याच्या बाहेर उभं राहून तुम्हाला हे भांडं तुमच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे भांडं तुम्हाला घराच्या बाहेर तसंच ठेवायचं आहे. ज्यावेळेस सर्व वस्तू जळून राख होईल त्यानंतर तुम्हाला यातील वस्तू एखाद्या झाडाखाली निर्मल्यात टाकायच्या आहे. बघा, अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय आहे. यामुळे घरात असलेली इडापिडा, कटकट, किटकिट ही निघून जाण्यास मदत होते. हे उपाय छोटे छोटे जरी असले तरी अत्यंत प्रभावी असे उपाय आहे. उपाय करताना आपण जर का ते मनापासून केले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. आणि करीच्या दिवशी हे उपाय करण्याला अतिशय महत्त्व आहे. कारण हा दिवस असा आहे की या दिवशी घरातली कटकट, किरकिर ही कायमची काढून टाकण्यासाठी हे उपाय आपण आवर्जून करायचे आहे. त्याचप्रमाणे करीच्या दिवशी
शुभ कार्याला सुरुवात केली जात नाही, नवीन शुभ कार्य हातात घेतलं जात नाही, लांबचा प्रवास केला जात नाही, घरात वादविवाद केले जात नाही. महिलांनी या दिवशी केस मोकळे ठेवू नये, केस मोकळे सोडून कामं करू नये. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, नियम आहेत, हे नियम देखील आपल्याला या दिवशी पाळायचे असतात. या दिवशी लांबचा प्रवास केला जात नाही. या दिवशी जास्तीत जास्त पूजा पाठ, तुमच्या आध्यात्मिक गोष्टी, तुमच्या सेवा तुम्ही करायच्या आहेत. धन्यवाद.